नमस्कार. स्वादगृह रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत. आता त्यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे. मी इथं कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. हे हिरवी कांद्याची पात आहे, बारीक चिरून घ्यायची. आणि इथं गाजर घेतलेला आहे खिसून, टोमॅटो बारीक घेतलेला आहे आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. आता हे थंडीचे दिवस आहेत, तर आता आपल्याला इथं गाजर, कांद्याची पात हे सर्व मिळते, म्हणून म्हटलं आज काहीतरी हेल्दी बनवावं. चला मग बघूया. बनवण्यासाठी लागणार आहेत आपल्याला चपात्या, आणि हा नाश्ता आपण शिळ्या चपात्यापासूनच बनवणार आहोत. आता हे माझ्याकडे रात्रीच्या शिल्लक होत्या, म्हणून मी इथं घेतलेल्या आहेत. चला बघूया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पहिले आपण एक तवा ठेवलेला आहे गॅसवर. आता हे तवा आपण गरम करून घेणार आहोत. आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला इथं तूप लावून घ्यायचं आहे थोडं. आता बघा, हेल्दी नाश्ता असल्यामुळे आपण इथं तूप वापरलेलं आहे, पण तुम्ही इथं तेल पण वापरू शकता. आता इथं तूप लावून घेऊया आणि याच्यावर आपण हे चपाती टाकून घेऊया. बघा, खालचा भाग थोडा आपल्याला इथं कडक बनवून घ्यायचा आहे, म्हणजे गरम करून घेणार आहोत आपण. हे पोळीचा खालचा भाग आपला बऱ्यापैकी कडक झालेला आहे. तर आता आपण याच्यावर सॉस घालून घेणार आहोत. आता टोमॅटो सॉस जर तुम्हाला इथं घालायचा नसेल तर तुम्ही चिंचची चटणी पण याच्यावर टाकू शकता आपल्या आवडीनुसार. आता हे सर्व आपण पसरून घ्यायचं. आता आपण याला सॉस लावून घेतला. आता गॅस इथं आपण मंद करून घ्यायचा आहे, म्हणजे छोटा. आता याच्यावर आपण हे साहित्य टाकणार आहोत. आता याच्यावर सर्वात पहिले कांदा घालून घ्यायचा. असा बारीक कांदा चिरायचा. आपल्याला जेवढा हवा तेवढा आपण याच्यावर टाकून घेणार आहोत. बघा, खायला अगदी मस्त लागतं आणि शरीरासाठी हेल्दी पण आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता तुम्ही, मुलांना डब्यात पण देऊ शकता. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. सर्वात पहिल्यांदा थोडी घालायची आहे. आता याच्यावर टोमॅटो घालून घेऊया. आणि असंही मुलं कच्चे भाजीपाला खाण्यासाठी टाळाटाळ करतात, पण हे जर करून दिलं तर आवडीनं खातात आणि पुन्हा पण करून दे म्हणतील. आता याच्यावर गाजर पण टाकलेलं आहे थोडं. आता इथं थंडी चालू असल्यामुळे मी लसण घेतलेलं आहे बघा, आणि हे लसण थोडा तुपामध्ये फ्राय करून घेतला. कारण तुम्ही जर कच्चा घातला तर कच्च्याला कसा उग्र वास असतो आणि मुलं हे खात नाहीत. आणि आपल्याला जर मुलांच्या आहारामध्ये द्यायचं असेल लसण तर हे मस्त असा पर्याय आहे आपला. तर छान असा फ्राय करून घ्यायचा आणि याच्यावर तुकडे घालून घ्यायचे. आणि फ्राय केलेला लसण खायला शरीरासाठी अगदी उत्तम असतो. थंडीमध्ये तर हे खायलाच हवा. आता आपण इथं हिरवी कांद्याची पात घालून घेऊया. मस्त आता थंडीमध्ये भरपूर कांदे गाजर येत आहेत. आता याला आपण हलक्या हाताने असं थोडं दाबून घ्यायचं आहे. असं आपल्याला याच्यावर दुसरी चपाती ठेवायची आहे. तर या चपातीला मी थोडं वरून तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे याच्यावर टाकून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार थोडं पनीर, चीज हे याच्यावर तुम्ही घालू शकता. पण आता इथं मी हे या साहित्यामधून बनवणार आहे. वरून पण आपल्याला इथं थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि याला थोडं दाबून घ्यायचं पुन्हा. आता काय करूया, आता हे वरचा भाग खालून टाकायचा आणि याला भाजून घ्यायचं दोन्हीकडून पण. आता याच्यावर वरच्या भागाने तूप लावून घ्यायचं. तुपाने मस्त लागतं. आता पोळीचे जर हे काठ निघत असतील तर थोडं अगदी पाणी थोडं टाकून घ्यायचं काठीने बघा, म्हणजे पोळीला ते चिटकून जाईल. किंवा तुम्ही इथं आलूची चटणीसुद्धा वापरू शकता. आणि याला असं हलकं दाबून द्यायचं. हे काठ असे फिट्ट होतात आणि दोन्हीकडून आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन्हीकडून पण भाजून घेतलं. मस्त असं खरपूस झालेलं आहे. आता आपण याला कापून घेणार आहोत. गॅस बंद करून घेतला आणि या ताव्यावरच याला आपण पिझ्झा कटरने किंवा चाकूच्या साहाय्याने सुद्धा याचे काप असे तुम्ही बनवू शकता. ताटामध्येही काढून घ्यायचं आणि सरळ सरळ आपल्याशी चाकूनं सुद्धा तुम्ही याचे काप असे बनवू शकता. मुलांना कळणार पण नाही तुम्ही नाश्त्यासाठी काय बनवलं ते. शिळ्या चपात्यापासून आपला नाश्ता तयार आहे. आता फक्त करते वेळेस व्यवस्थित करायचं बघा. थोडं काठीला पाणी लावायचं पोळीच्या, किंवा तुम्ही याच्यावर आलूची चटणी दोन्ही पण बाजूने लावली तर हे पूर्ण असं फिट्ट बसतं आणि खायला पण भारी लागतं. हे व्यवस्थित असं केलं की मस्त होतं. जर आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.